मुंबईसह उपनगरात रात्रभर मुसळधार पाऊस झालाय। त्यामुळे वांद्रे, सायन, माटुंगा, विद्याविहार, हिंदमाता, मालाड परिसरात पाणी साचले। काही भागात झाडं पडली आहेत। भरतीची वेळ आणि पाऊस एकाच वेळी आल्यामुळे मध्य रेल्वेच्या रुळांवर पाणी साचले। सीएसटी ते ठाणे दरम्यान अनेक ठिकाणी गाड्या जागोजागी अडकून पडल्यात। हार्बर रेल्वेची वाहतूकही पूर्णतः ठप्प झाली। जाहिरातींमधून पावसाला आव्हान देणाऱ्या वेस्टर्न रेल्वेचाही या मुसळधार पावसानं फज्जा उडवलाय। वेस्टर्न रेल्वेचं वेळापत्रकही पुरतं कोलमडलंय। कर्जत आणि कसाऱ्याहून कल्याणपर्यंतच गाड्या सुरू आहेत। वेस्टर्न रेल्वेची ही सेवा पूर्णतः कोलमडली आहे। मुंबईत जागोजागी साचलेल्या पाण्याचा अजूनही निचरा होत नाहीये। त्यामुळे मुंबईकरांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतोय। पाऊस अजूनही सुरूच आहे। जर दुपारपर्यंत पावसानं उघडीप घेतली नाही तर दुपारच्या वेळेला हायटाईडच्या वेळेला मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा मुंबईत पाणी साचण्याची शक्यता आहे। आत्ताच्या साचलेल्या पाण्याचा निचरा लवकरात लवकर होणं अत्यावश्यक आहे, कारण येत्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। मुंबईत ठिकठिकाणी झी24 तासचे प्रतिनिधी आहेत आणि आपल्यापर्यंत सगळे अपडेट्स पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत। मुंबईतल्या पावसाची बित्तम बातमी सर्वात आधी आपल्याला झी24 तासच्या माध्यमातून मिळते। मुंबईतल्या शाळा सुद्धा आज बंद ठेवण्यात आलेल्या आहे। डबेवाल्यांची सुद्धा सेवा आज बंद आहे। मुसळधार पावसामुळे डबेवाला संघटनेनं हा निर्णय घेतलेला आहे। महापालिकाच नाही तर झी मीडिया सुद्धा आपल्याला आवाहन करते, जर अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका। येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। मुंबईमध्ये जवळपास 63 ठिकाणी पाणी साचलेलं आहे। दुपारच्या आधी जर पावसानं उघडीप घेतली नाही तर या पाण्याचा निचरा होणं कठीण आहे आणि दुपारी 2:29 4.47 मीटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळणार आहेत। त्यामुळे या पाण्याचा निचरा लवकरात लवकर होणं आवश्यक आहे। रेल्वे ट्रॅकवर ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे। सुमारे 162 ठिकाणी महापालिकेनं पंप लावलेले आहेत, मात्र त्याचा कुठलाही फायदा होताना दिसत नाहीये। हिंदमाता, परळ, विद्याविहार, माटुंगा, सायन या भागांमध्ये पाणी साचलेलं आहे मोठ्या प्रमाणात। आजच्या एमएससीच्या आणि बीएच्या ज्या परीक्षा होत्या, बीएची पब्लिक पॉलिसीची थिअरी एक्झाम होती ती रद्द करण्यात आली आहे। एमएससीच्या प्रॅक्टिकल परीक्षा सुद्धा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत, कारण मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। विद्यार्थ्यांना आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अश्विनी पांडे आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। अश्विनी, किती प्रमाणात अजूनही पाणी साचलेलं आहे आणि कधीपर्यंत या पाण्याचा निचरा होईल असं महापालिकेकडून सांगितलं जात आहे? आता जर आपण जाणून महापालिकाकडून त्यांचं म्हणणं आहे तर बारिश मोठी आहे, म्हणून त्यांच्याकडे जे काही व्यवस्था झाली होती ते आता पूर्णपणे आता त्यांचा जे काही इथे प्रॉब्लेम झाला आहे ते आता सोडू शकत नाही। ते प्रॉब्लेम इथे जी ट्रॅफिक आहे ती मोठी समस्या झाली आहे। आता कदाचित वॉटर लॉगिंग झाल्यामुळे, हायवेवर वॉटर लॉगिंग झाल्यामुळे सायनतून घाटकोपर पर्यंत आता ट्रॅफिक झाली आहे। आणि जर आपण साऊथ मुंबई कडे गेले तर एल्फिस्टनतून सीएसटी पर्यंत मोठी ट्रॅफिक झाली आहे। वॉटर लॉगिंग एल्फिस्टन आणि अंधेरी, कुर्ला, सायन, खार आणि माहीम कॉजवे सगळ्याकडे जी मोठी वॉटर लॉगिंग झाली आहे। आणि ट्रॅफिक पण ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे सगळीकडे ट्रॅफिक झाली आहे। सेंट्रल रेल्वे ची सेवा जी आहे ते ठाणेतून सीएसटी पुढच्या बंद करण्यात आली आहे
आणि हार्बर रेल्वेची जी सेवा आहे ती कुर्ला ते सीएसटी पर्यंत बंद करण्यात आली आहे आणि वेस्टर्न रेल्वेची जी सेवा आहे ती अर्धा तास ते 1 तास दिले आहेत आणि तिथे पण वॉटर लॉगिंग झाली आहे. स्कूल आणि कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत आणि जे प्रिन्सिपल्स आहेत त्यांनी त्यांचे स्टुडंट या सगळ्यांनी आवाहन केलं आहे की स्कूल आता बंद झाला आहे. कदाचित मोठा बारिश झाल्यामुळे तिथे रस्त्यावर पाणी साचलेल्यामुळे लोक स्कूल आणि कॉलेज पर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून ते स्कूल आणि कॉलेज बंद करण्यात आला आहे. सीएमसी प्रशासन पोहोचच्या इथे फेल दिसत आहे. त्यांचं म्हणणं होतं ते खूप तयारी केली आहे त्यांनी पावसाबद्दल, पण आता जे काही तयारी त्यांची झाली आहे त्यातून पूर्णपणे फेल दिसत आहे. अगदी बरोबर अश्विनी, महापालिकेने जे दावे केले ते सगळे फूल ठरलेत हे आजच्या पावसानं दिसतंय. धन्यवाद या सगळ्या अपडेट्सबद्दल. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अश्विनी पांडे होते. एकंदरीत मुंबई महापालिकेनं जे दावे केले होते नाले सफाईचे किंवा मग पाणी साचणार नाही त्यासाठी सगळ्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत, हे जे महापालिकेकडून सांगितलं जात होतं ते सगळं खोटं आहे. ते सगळे दावे फूल ठरलेत हे पहिल्याच पावसानं दाखवून दिलेलं आहे. भरतीच्या वेळी पाऊस आला आणि त्यामुळे या पाण्याचा निचरा होऊ शकत नाही असं महापालिकेकडून सांगितलं गेलं. मात्र खरं तर आता ओहोटीची वेळ आहे आणि तरीही पाण्याचा निचरा होत नाहीये. शिवाय दुपारच्या वेळेला दुपारी 2:29 हायटाईड आहे आणि त्यावेळेला सुद्धा जर अशाच पद्धतीचं पाणी साचलेलं राहिलं तर या पाण्याचा निचरा होणं तर दूर, हे पाणी आणखी वाढत जाणार आहे. विद्यार्थी जरी या पावसाचा आनंद लुटत असले तरी हवामान खात्यानं अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. येत्या 24 तासात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच आज शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. महापालिकेने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे तर दुसरीकडे BA आणि MSCचे आज पेपर होते ते रद्द करण्यात आलेले आहेत. पुढच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. ही दृश्य आपण मुंबईतली पाहतोय. मोठ्या प्रमाणात पाऊस अजूनही सुरू आहे. दुपारी 2:29 4.47 मीटरच्या लाटा समुद्रात उसळणार आहेत. त्यामुळे यावेळेला कुणीही समुद्रकिनारी जाऊ नये असं महापालिकेनं आवाहन केलेलं आहे. झी मीडियाच्या माध्यमातूनही आपल्याला आम्ही आवाहन करतोय, अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, कारण सेंट्रल रेल्वे सेवा तर पूर्णतः ठप्प झाली आहे. हार्बरची रेल्वे सेवा ही पूर्णतः ठप्प झाली आहे. तर वेस्टर्न या मार्गावर अर्धा ते 1 तास उशिरानं गाड्या सुरू आहेत, मात्र त्याही अतिशय धीम्या गतीनं सुरू आहेत असं म्हणावं लागेल. सकाळपासून अंधेरीपर्यंत रेल्वे सेवा फक्त सुरू होती, मात्र आत्ता काही वेळापूर्वी जवळपास 4 ते 4.5 तासानंतर अंधेरीहून चर्चगेटसाठी पहिली लोकल रवाना करण्यात आली. तीही अगदीच धीम्या गतीनं सुरू आहे. हायवेवर सुद्धा पाणी साचलेलं आहे. त्यामुळे जर रस्त्यानं बसने टॅक्सीने आपण ऑफिस गाठावं असा जर पर्यायाचा विचार कोणी करत असेल तर तोही पर्याय शक्य नाही, कारण सायनपासून घाटकोपरपर्यंत ट्रॅफिक जॅम झालेला आहे आणि त्यामुळे रस्ते वाहतूकही अतिशय धीम्या गतीनं सुरू आहे असंच म्हणावं लागेल. कित्येकांनी रेल्वे ट्रॅकवरूनच पायी जाणं पसंत केलेलं आहे, मात्र कित्येक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर सुद्धा पाणी साचलेलं आहे. त्यामुळे रेल्वे सेवा, सेंट्रल आणि हार्बरची रेल्वे सेवा पूर्णतः ठप्प झालेली आहे. वेस्टर्न मार्गावर रेल्वे सेवा काही वेळापूर्वीपासून रडत खडत सुरू झाली असं म्हणावं लागेल. खरं तर वेस्टर्नच्या ट्रेन कितीही पाऊस येऊ देत कधी बंद पडत नाहीत असं सगळ्यांकडून सांगितलं जायचं, मात्र या वेळेला वेस्टर्नचा पूर्णतः फज्जा उडालेला आहे. अंधेरीहून काही वेळापूर्वी चर्चगेटसाठी पहिली लोकल रवाना करण्यात आली आहे. तीही अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. झी 24 तासचे प्रतिनिधी ठिकठिकाणाहून सगळे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. मध्य रेल्वे असू देत, पश्चिम रेल्वे असू देत किंवा मग हार्बर रेल्वे असू देत, या तीनही मार्गांची रेल्वे सेवा पूर्णतः कोलमडली आहे. ठाणे ते CST दरम्यान ठिकठिकाणी गाड्या थांबलेल्या आहेत, तर कर्जत कसाऱ्याहून फक्त कल्याणपर्यंत ट्रेन येत आहेत आणि कल्याणपासून CST पर्यंत रेल्वे सेवा पूर्णतः ठप्प आहे.
हार्बरची रेल्वे सेवा पूर्णतः ठप्प आहे. शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. तर दुसरीकडे डबेवाला संघटनेनंही आज डबे मिळणार नाहीत हे जाहीर केलंय, कारण मोठ्या प्रमाणात पाऊस रात्रभरात झालेला आहे आणि आत्ताही अजूनही पाऊस सुरू आहे. ही सकाळी 10 वाजताची परिस्थिती आपण बघतोय. ठिकठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे, त्यामुळे ट्रेन जागच्या जागी थांबलेल्या आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.